माने नागपंचमी सण ही नाभिक संघटना वडगाव लिंबाळकर ही साजरी करतो. नागदैवता हे नागदैवत ही आमची दैवत आहे नाभिक समाजाचं. तर आम्ही दरवर्षी आमच्या तिघाकडे असतोय. मी पांडुरंग पवार, बजरंग जाधव या तिघांकडे 3 पिढीकडे आमच्या आजोबापासून ते वडिलापर्यंत ती सेवा आम्ही आजपर्यंत करत आहे. ही नागराजी पूजा आम्ही सगळे मिळून करतो, नाभिक बांधव व ग्रामस्थ. हा नागदेवतेचा मान आहे ना, हा नाभिक समाजाला म्हणजे देवांच्या काळापासून आलेला आहे. शेषनागाचा अवतार म्हणजे नाभिक समाजामध्ये ज्यावेळेस ज्यावेळेस युगामध्ये देव जे म्हणजे आपली सेवा करायचं मंदिरामध्ये ब्राह्मण पाहिजे आपल्याला. म्हणजे ब्राह्मण तयार करायचं असेल तर त्या पहिल्यांदा म्हणजे आपल्याला एक नाभिक समाजाचा माणूस तर पाहिजे म्हणजे उपलब्ध, त्याची शिंडी वगैरे हे करण्यासाठी. तर मग ज्यावेळेस सगळे देवदेवतामध्ये विचार करतो कोण नाभिक कुळामध्ये जन्म घेईल, त्यात कुळात गेला तर तो हे होणार ना. ते देव म्हणले की हे नाही ते नाही, ते म्हणले कोणीच तयार होत नाही. शिवशंकर म्हणले की नागोबाला म्हणजे तो जातो का, तर ते म्हणले मी तुमच्या एवढ्या गळ्यातला ताई तर मी कसं जाऊ म्हणले तिथं. तर तुला म्हणले मग मला काय तिथं फायदा म्हणजे थोडक्यात म्हणले. तर म्हणले कुठे तलाव तिथं जेवढ्या महिला आहेत ना, महिला नागपंचमी दिवशी तुला भाव मानतील म्हणले, आणि भाव मानून तुझी पूजा करतील, त्याची उपवास आणि पूजा करतील. मग त्यावेळेस ते नागदेवता तयार झाले या नाभिक कुळामध्ये जन्म घ्यायला. आणि तिथं मग इथं नाभिक कुळामध्ये जन्म होऊन त्यांनी पहिल्यांदा ते रूप घेतलं आमच्या समाजाचं, आणि ब्राह्मण समाजाची शिंडी तयार केली. आणि त्यापासून देवांची सेवा म्हणजे मंदिर जे आहेत ना ब्राह्मण समाजाचे म्हणजे तिथनं सेवा देवांची सुरू झाली, असा इतिहास आहे. मग ह्या कुळामध्ये त्या दिवशी त्याचा उत्सव केला जातो नागोबाचा. आणि ते नाभिक समाज म्हणजे ज्यावेळेस बंद काठवलं जातं की बाबा त्या दिवशी देवतांना उपास असल्यामुळे नागोबाला त्याच्या ते तोंडामध्ये केस वगैरे जाऊ नये म्हणून त्या दिवशी आम्ही सगळं महाराष्ट्र ऑल नाभिक समाज धंदा बंद करतो. त्या दिवशी करतच नाही आणि उपास केला जातो सगळ्या महाराष्ट्रामध्ये. तर आज पहिल्यांदा या नागपंचमीच्या आपल्या सर्वांनाच या ठिकाणी मी शुभेच्छा देतो. वास्तविक पाहता नागदेवता आपल्या वडगाव निंबाळकर मध्ये सण साजरा करण्याच्या या रूढीमध्ये काय असतं हे आत्ताच आपल्याला या नाभिक समाजाच्या वतीने सांगण्यात आलं. नाभिक समाजाच्या वतीने आज हा परंपरेप्रमाणे या ठिकाणी नागदेवता तयार केली जाते आणि त्या नागदेवतेची वाजत गाजत मिरवणूक आज आपल्या या गावामध्ये काढण्यात आलेली असते. आणि या मिरवणूक काढून त्या नागदेवतेची या ठिकाणी आरती होऊन त्या ठिकाणी पूजा केली जाते. ही परंपरा अशीच व्यवस्थित आपल्या गावामध्ये चालू राहावी अशी आजच्या या महादेव चरणी आणि नागदेवतेच्या चरणी प्रार्थना करतो. परत एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. श्रावणी पहिला सोमवार आणि नागपंचमी हे दोन्ही मुहूर्त साधून आलेला आहे आणि या निमित्त सर्व समाज बांधव ग्रामस्थांना नागपंचमीच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. हा श्रावणातला सोमवार, पहिला सोमवार, त्याबद्दल मी सगळ्या महिलांना आणि सगळ्या समाज ग्रामस्थांना शुभेच्छा देते श्रावण महिन्याच्या. आणि संत सेना महाराजांची आज जयंती पण आहे, त्यानिमित्त नाभिक समाजाला मी त्यांना शुभेच्छा देते आणि थांबते. you